घरामध्ये जर का कुठलीच भाजी नसेल ना, की मग प्रश्न पडतो की काय बनवायचं, काय बनवायचं? तर आज अशी एक रेसिपी बनवूयात, की घरामध्ये भाजी नसताना पटकन तयार होते आणि ह्या गोष्टी तर घरामध्ये असताच. काकडी म्हणा, टोमॅटो म्हणा, कांदा ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये असतात. तर त्याच्यापासूनच एक रेसिपी बनवूयात. इथे एक कांदा घेतलाय मी. कांदा मोठ्या साईजचा आहे, त्यामुळे एकच कांदा घेतलाय. हा एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा. कांदा बारीक चिरून झाला ना, की एक बाउल घ्यायचा, बाउलमध्ये हा काढून घ्यायचा. कांदा बारीक चिरून बाउलमध्ये काढून झाला, की मग आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. टोमॅटो साधारण मी इथे 2 घेतलेले आहेत. धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत, जे मीडियम साईजचे आहेत. तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही एकच टोमॅटो घेतला ना, तरी पुरे होतो. आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. देठं काढून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. ही जी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही शिजवायचं वगैरे नाहीये. इझिली घरामध्ये असलेल्या गोष्टींमध्येच ही तयार होते. तर हा टोमॅटो बारीक चिरून झाला ना, की हा पण कांद्याच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा. तर कांद्याच्या बाउलमध्ये टोमॅटो काढून झाल्यानंतर एक काकडी घ्यायची. आता इथे मी मोठी काकडी घेतलेली आहे. तुमच्याकडे छोट्या काकड्या असेल तर तुम्ही 2 काकड्या घेऊ शकता. मी इथे एक काकडी घेतलेली आहे. साईडची देठं काढून टाकायची. ते कडू असतात म्हणून. आणि साल काढून आहे ना, ह्या काकडीचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला किसून घ्यायची असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता. पण शक्यतो तुकडे करून घ्या, कारण की आपण कांदा आणि टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यामुळे कट करून घ्या. बारीक कट करून घ्यायची काकडी आपल्याला. जसं आपण कांदा आणि टोमॅटो बारीक केलाय त्या पद्धतीने. आता ही काकडी सुद्धा या बाउलमध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे. बनवायला हा पदार्थ जो आहे अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतो. फार वेळ लागत नाही. इझिली तयार होतो आणि घरामधल्या गोष्टींमध्येच तयार होतो. आता ही काकडी पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि काकडी ह्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर आहे ना, आपल्याला मिरच्या लागणार आहेत. साधारण मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. मीडियम साईजच्या कट करून घ्यायच्या इथे. फार बारीक नाही चिरायच्या, नाहीतर लहान मुलांना बाजूला काढता येणार नाहीत. काही वेळेला काय होतं ना, भाजी असते सुद्धा, पण आपल्याला ती खायची नसते. काहीतरी वेगळं हवं असतं. त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग त्यावेळेलाही हा पदार्थ खूप छान खाण्यासाठी. इथे कोथिंबीरही लागणार आहे. कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची. आता ही सगळी तयारी झाल्यानंतर काय करायचं, बाउलमध्ये जे आपण काकडी, टोमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून घेतल्यानंतर 1 चमचाभर साखर घालायची. साखर आवर्जून घालायची याच्यामध्ये. साखरेशिवाय चव येणार नाही. आणि इथे 2 मोठे चमचे साधारण मी दाण्यांचं कूट घालतीये. थोडंसं जास्त घातलं तरी चालू शकतं. पण मग दाण्यांच्या कुटाचीच चव राहते. सॅलडची चव राहत नाही. त्यामुळे दाण्यांचं कूट मोठे 2 चमचे तुम्ही घेऊ शकता. आता हे चांगलं छान व्यवस्थित वर-खाली हलवून घ्यायचं. साखर आणि मीठ जे आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आता काय करायचं, तडक्याचं आपलं जे वाटी असते ना फोडणी देण्याची, त्या वाटीमध्ये तेल घ्यायचं. साधारण इथे 2 ते 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घातल्यानंतर ही जी आपण चिरून घेतलेली मिरची आहे ना, ती घालायची आणि ह्याच्यामध्ये हिंग घालायचं. हिंगाने अप्रतिम असा सुगंध येतो. त्यामुळे हिंग आठवणीने घालायचा. आता ही जी फोडणी आहे ही आपल्या कोशिंबिरीवरती घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही फोडणी जी आहे ती. त्याच्यामध्ये जे जिरं घातलेलं आहे ना आपण, ते तडतडवलेलं आहे. त्याच्याने इतका खमंग असा सुगंध येतो आणि खायलाही खमंग लागते. त्यामुळे आवर्जून ही फोडणी आवर्जून ह्याच्यामध्ये घालायची आणि फोडणी घालून झाल्यानंतर मग 2 चमचे दही घालायचं आणि मग दही घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. काय होतं, दही आधी घातलं आणि त्याच्यानंतर जर का फोडणी घातलीत ना, तर मग काय होतं, दही फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे फोडणी घालून ती हलवून घ्यायची, मग नंतर दही घालायचं आणि अगदी शेवटी ह्याच्यावर कोथिंबीर घालायची. खूप छान अशी एक मिक्स कोशिंबीर तयार होते. खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अशी कोशिंबीर तुम्ही पोळीबरोबर, वरण-भाताबरोबर खाऊ शकता. अगदी तुम्ही सलाड म्हणून सुद्धा हे खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागते.